Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Welcome back to New Sunday. Last Sundayला मी तुम्हाला हा क्वेश्चन पेपर दिलेला. या क्वेश्चन पेपरमधले मी MCQ तुम्हाला पटपट ट्रिक करून देतीये. Let us talk about question that is section A, question number 1. Select and write the correct answer of the following multiple choice type of question. तुम्हाला बिलकुल क्वेश्चन परत लिहायचा नाहीये, फक्त आन्सर लिहायचे. सो द प्रोडक्ट ऑब्टेन इन द फॉलोइंग रिॲक्शन हा एक अल्डिहाइड आहे आणि अल्डिहाइडचं रिडक्शन केलंय, त्याच्यावरती H2 टाकलाय. तर अल्डिहाइडचे रिडक्शन केल्यानंतर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटतो सेम नंबर ऑफ कार्बनचा 1, 2, 3, 4, 5. सो पेंटॅन 1 ऑल आपला प्रोडक्ट आहे. ऑप्शन नंबर बी. जी गोष्ट नोटीस व्हायला पाहिजे ती गोष्ट काय आहे इथे, तर हा जो H2 आहे हा अल्डिहाइडिक ग्रुपला पण रिड्यूस करतो ॲज वेल ॲज या अल्किनला पण रिड्यूस करतो. सो इथे डबल बॉन्ड राहत नाही, 3 इन हा पार्ट निघून जातो. CH2 CH2. सो दॅट इज पेंटॅन 1 ऑल इज द प्रोडक्ट. नेक्स्ट, अमंग द फॉलोइंग द सॉल्युबिलिटी ऑफ विच आयोनिक सॉलिड डिक्रीजेस विथ टेम्परेचर. टेम्परेचर वाढवल्याने कोणाची सॉल्युबिलिटी कमी होते असा एकमेव आहे सोडियम सल्फेट. चॅप्टर नंबर 2 सोल्युशन. नेक्स्ट आहे करेक्ट IUPAC नेम ऑफ. चॅप्टरचं नाव कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. बाहेर पहिल्यांदा काय दिसतं, सोडियम. सो स्टार्ट विथ सोडियम. सोडियमच्या समोर 1, 2, 3, 4 काही असू दे, त्याचा काही संबंध नाही आहे. सो ट्राय सोडियम अजिबात म्हणायचं नाही, इट इज सोडियम. दिस इज हेक्झा 6 फ्लोरो. सो आधी लिगॅन्ड्सला नाव द्यायचं आतमध्ये, हेक्झा फ्लोरो. त्यानंतर कोणता मेटल आहे, ॲल्युमिनियम. बट पहिल्या मेटलचं नाव जर तुम्ही नॉर्मल लिहिलं असेल सोडियम, तर दुसरा मेटल नॉर्मल राहत नाही, तो 8 बनतो, दॅट इज ॲल्युमिनेट. त्याच्या लास्टला काय द्यायचं, 8. आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे ऑक्सिडेशन नंबर, की जो तुम्हाला आय होप काढता येत असेल. सो Na3AlF6 मध्ये ॲल्युमिनियमचा ऑक्सिडेशन नंबर आहे +3. सो +3 असल्याने हे 2 ऑप्शन कट. बाकीचे रीड करा, सोडियम, हेक्झा, फ्लोरो, ॲल्युमिनेट. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड हॅज हायेस्ट pK. अँड हायेस्ट pK म्हणजेच लोएस्ट K. इनवर्स असतात. लोएस्ट K म्हणजेच लो ॲसिडिक इन नेचर, लो ॲसिडिटी. आता इथे बघा ऑप्शन जर तुम्ही बघितले तर मोनोक्लोरो म्हणजे याच्यामध्ये 1 क्लोरीन आहे, याच्यामध्ये डायक्लोरो म्हणजे 2 क्लोरीन आहेत, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड म्हणजे 3 क्लोरीन आहेत आणि यामध्ये अजिबात क्लोरीन नाही आहे. खरं तर जेवढे जास्त क्लोरीन ॲटम एखाद्या ॲसिटिक ॲसिडवर लागतात तो तितका जास्त ॲसिडिक बनतो. सो ट्रायक्लोरो सगळ्यात जास्त ॲसिडिक असणार आहे, दॅन डायक्लोरो, दॅन मोनोक्लोरो, अँड सगळ्यात कमी कोण असणार, ॲसिटिक ॲसिड. मला सगळ्यात लो विचारलं, सो माझा आन्सर आहे ॲसिटिक ॲसिड हॅज लोएस्ट K म्हणजे तो लोएस्ट ॲसिडिक इन नेचर आहे. ठीक आहे. सो इट विल हॅव हायेस्ट pK. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन आयसोप्रीन. चॅप्टरचं नाव आहे पॉलिमर. आयसोप्रीन, आयसो म्हणजे सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आणि प्रीन म्हणजे रबर. तर रबर जो आहे नॅचरल रबर, त्यालाच आपण म्हणतो ब्यूट 1,3 डाईन, ब्यूट 1,3 डाईन. ठीक आहे. मग आयसोप्रीन म्हणजे काय असणार आहे, आयसो रबर, दॅट इज आयसो ब्यूट 1,3 डाईन. आयसो म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेकंड कार्बनला मिथिल असणार आहे. सो 1, 2, 3, 4 फर्स्ट कार्बन डबल बॉन्ड, थर्ड कार्बन डबल बॉन्ड आणि सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप. राईट. आयसो म्हणजे सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप. प्रीन म्हणजे रबर, रबरमध्ये 4 कार्बन आणि सेकंड कार्बनचा मिथाइल हा एक 5वा कार्बन. सो टोटलमध्ये किती कार्बन झाले याच्याकडे, 1, 2, 3, 4, 5. सो इट हॅज 5 कार्बन ॲटम्स. गॉट माय पॉइंट. रफ करतीये बघा. रबर म्हणजे ब्यूट 1,3 डाईन, दॅट इज प्रीन. आयसो म्हणजे अजून एक कार्बन, सो ब्यूट प्लस 1 कार्बन इज पेंट, 5 कार्बन असणार आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. चॅप्टरचं नाव आहे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. कलरलेस ट्रान्झिशन मेटल कोण आहे. कलरलेस ट्रान्झिशन मेटल तो असतो ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहेत, नो अनपेड इलेक्ट्रॉन, नो अनपेड इलेक्ट्रॉन.
सो ट्रायल अँड एरर करायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काढायची, जसं की मी कॉपर प्लसची काढते. कॉपरचा ॲटॉमिक नंबर असतो 29, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असते अर्गॉन 3d10 4s1. पण मला कॉपर विचारलाय का? नाही, त्यांनी मला कॉपर +1 विचारलाय. सो यातून एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकायचा. कशी होईल कॉन्फिग्युरेशन? अर्गॉन 3d10 4s0. 0 म्हणजे काहीच इलेक्ट्रॉन नाही, 10 म्हणजे ऑल पेड. डी मध्ये 5 ऑर्बिटल असतात, त्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन ऑल पेड. दॅट इज याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये, तर तो कलर दाखवणार नाही. क्वेश्चन नंबर 7, हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हा बेसिकली सायक्लोहेक्झाइल क्लोराईड, यामध्ये टाकलाय मॅग्नेशियम. मॅग्नेशियम इथे जाईल, ए प्रोडक्ट जो बनणार आहे तो बनेल सायक्लोहेक्झाइल मॅग्नेशियम क्लोराईड. पण त्यांनी मला ए विचारला नाहीये, दे हॅव आस्क्ड मी बी. सायक्लोहेक्झाइल मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये जेव्हा तुम्ही वॉटर टाकाल, जेव्हा कधी इथून पुढे तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट दिसेल, पहिला त्याच्यावरती चार्ज लिहा. मॅग्नेशियमवर +2, Cl वर -1, सायक्लोहेक्झाइल वरती -1, H वर +1, OH वर -1. आता सांगा, सायक्लोहेक्झाइलच्या चेन नंतरचा बॉन्ड जर ब्रेक केला तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, तो वॉटरच्या हायड्रोजन सोबत जाईल ना, अपोजिट अट्रॅक्ट्स. सो सायक्लोहेक्झाइलची रिंग आणि तो कोणाला अटॅच होईल? हायड्रोजनला. हा हायड्रोजन आपण नाही दाखवला तरी चालेल. सो सायक्लोहेक्झेन इज द प्रोडक्ट, ऑप्शन नंबर डी. उसके बाद कार्बिल अमाइन टेस्ट, चॅप्टरचं नाव आहे अमाइन. कार्बिल अमाइन ही एक व्हेरी 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 फेमस रिॲक्शन आहे की जी फक्त प्रायमरी अमाइन्सनी दिली जाते. आणि प्रायमरी अमाइन की कशावर डिपेंड आहे? तर आता बघा, नायट्रोजन NH3, दिस इज अमोनिया. जर अमोनियामधून मी एक हायड्रोजन रिप्लेस करून एखादा R ग्रुप लागला किंवा ॲरोमॅटिक रिंग लावली, एक हायड्रोजन जाऊन, तर इट इज कॉल्ड प्रायमरी. जर अमोनियामधून 2 हायड्रोजन जाऊन 2 अल्काइल ग्रुप लागले तर इट इज सेकंडरी. आणि जर अमोनियामधले 3 हायड्रोजन गेले आणि 3 वेगवेगळे ग्रुप लागले तर इट इज 3 डिग्री. याचा अर्थ डायमिथाईल, याचा अर्थ 2 वेगळे ग्रुप लागलेत. 2 वेगळे ग्रुप म्हणजे तो कोण आहे? 2 डिग्री. ट्रायमिथाईल म्हणजे 3 वेगळे ग्रुप लागलेत. 3 म्हणजे किती झाला तो? 3 डिग्री. तसं ॲनिलीन काय असतं? बेन्झीनच्या रिंगवरती NH2. अमोनियाचे 2 हायड्रोजन आहेत, एक रिप्लेस झालाय, सो इट इज प्रायमरी. नाव इट इज करेक्ट. कोण देणार आहे मला ही रिॲक्शन? कार्बिल अमाइन टेस्ट इज गिवन बाय प्रायमरी अमाइन्स, नॉट बाय सेकंडरी अँड टर्शरी. आफ्टर दॅट मी जस्ट ही इरेज करून घेते. यू रीड द क्वेश्चन. आफ्टर दॅट, weak monobasic acid is 0.05% dissociated. पर्सेंटेजमध्ये दिलंय म्हणजे तुम्हाला ते दिलंय अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन, पुढे मोलारमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि विचारलंय फाइंड डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ ॲसिड. के काढा म्हणतात. सिम्पल MCQ आहे बघा. अल्फा इज इक्वल टू 0.05%. म्हणजे डिवाइड बाय 100, दॅट इज 0.05 इंटू 10 to power -2, दॅट इज नथिंग बट 5 इंटू 10 to power -4. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन दिलं 0.02 मोलार अँड KA काढायचं आहे. ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ काय सांगतो? K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C. अल्फा किती आहे? 5 इंटू 10 to power -4, स्क्वेअर केल्यानंतर 25 इंटू 10 to power -8. कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 2 इंटू 10 to power -2 लिहू शकते. सो हे झालं 50 इंटू 10 to power -10. ऑप्शन आहे का बघा? नाही आहे. सो एकनी डेसिमल आतमध्ये शिफ्ट करा. 50 इंटू 10 to power -10 ऑप्शन जर नसेल तर तुम्ही काय करणार? आतमध्ये एकनी डेसिमल शिफ्ट, व्हॅल्यू कमी, डेसिमल मोठा, -9. 5 इंटू 10 to power -9. ऑप्शन नंबर बी. लास्ट MCQ, द रेट कॉन्स्टंट इज फॉर दिस रिॲक्शन इज गिवन. हा रेट कॉन्स्टंट आहे. रेट कॉन्स्टंटचं युनिट बघायचं, आपल्याला ऑर्डर समजते. रेट कॉन्स्टंट जर सेकंड इन्व्हर्समध्ये आहे तर साहजिक आहे ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आहे? 1. ठीक आहे. बघा, K इज इक्वल टू सेकंड इन्व्हर्स म्हणजेच K इज इक्वल टू मोलची टर्म असते बट ती रेज टू 0 आहे. लिटरची टर्म सुद्धा असते बट ती रेज टू 0 आहे. एनी नंबर रेज टू 0 इज 1. सो याचा अर्थ काय रे? मोल आहे तिथे पण ते रेज टू 0 आहे. मग मी एक हिंट सांगते, जी लिटरची टर्म आहे ना त्याच्यामध्ये +1 करायचं, ती ऑर्डर असते. लिटरची टर्म 0 आहे, त्यामध्ये +1 केलं, आन्सर आलं 1. सो दिस इज
फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कधीही केचे युनिट दिले असतील तर लिटरच्या टर्ममध्ये +1 करा, यू विल गेट ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सो ऑप्शन नंबर बी. आय होप सगळ्यांना हे क्लिअर झालं. 10 MCQ व्यवस्थित क्लिअर आहेत. सो सेक्शन 1चा क्वेश्चन नंबर 1 संपला. आपण असंच क्विकली क्वेश्चन नंबर 2 डिस्कस करून घेऊ. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला 1 सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचे. सो या व्हिडिओमध्ये कव्हरअप होऊ शकतं. राईट द नेम ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड ऑफ क्लोरीन विच हॅज स्क्वेअर पिरॅमिडल स्ट्रक्चर. याचा आन्सर आहे BRF5. ठीक आहे, तुम्ही टेक्स्टबुक ओपन करायची, त्याच्यामध्ये इंटर हॅलोजन कंपाऊंड्स ओपन करा आणि BRF5चं स्ट्रक्चर बघा. मी कसं काढायचं हे थोडंसं शॉर्टमध्ये सांगते. ब्रोमीन हा एक सेंट्रल ॲटम आहे इथे. त्याच्या आउटरमोस्टमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. सो तुम्ही 7 डॉट ड्रॉ करून घ्यायचे. 1 1 2 3 4 वरती 5 6 and 7. ओके, 1 2 3 4 5 6 7. त्यापैकी 5 काय बनवलेत? फ्लोरीनने बॉन्ड बनवलेत. 1 फ्लोरीन, 2 फ्लोरीन, 3 फ्लोरीन, 4 फ्लोरीन आणि खाली 5वा फ्लोरीन आणि वरती काय आहे? ही लोन पेअर. सो आता याचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. ॲज डिस्कस्ड मध्ये हा स्क्वेअर आहे आणि खाली हे जॉईन केल्यानंतर काय बनतं? पिरॅमिड. सो इट इज स्क्वेअर पिरॅमिडल. कोणाचं स्ट्रक्चर आहे असं? BRF5. नेम द शुगर प्रेझेंट इन RNA. RNAचा फुल फॉर्म असतो रायबोज न्यूक्लिक ॲसिड. सो रायबोज ही त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारी शुगर आहे. हा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 इलेक्ट्रोकेमिस्ट्री. 2.303 इंटू R इंटू T बाय फॅरेडे. हे नस्ट इक्वेशनमध्ये याची व्हॅल्यू काय आहे? नस्ट इक्वेशनचं टेम्परेचर घेतलेलं असतं 298 केल्विन. आरची व्हॅल्यू असते 8.314. फॅरेडेची व्हॅल्यू आहे 96,500 कुलम. तुम्ही फक्त व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट केल्यासारखं दाखवायचं, पण याची व्हॅल्यू कधीच चेंज होणार नाही. सो डायरेक्ट लर्न 0.0592 अँड युनिट आहे वोल्ट. ठीक आहे, व्हॅल्यू पुट केल्यासारखं दाखवायचं बट कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. आन्सर विल बी 0.0592. नेक्स्ट, व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲटम्स इन सिम्पल क्युबिक लॅटाईस. काय असतो कोऑर्डिनेशन नंबर SCC साठी? इट इज 6. क्वेश्चन नंबर 5 राईट द नेम ऑफ नॅनोस्ट्रक्चरल मटेरियल युज्ड इन टायर्स टू इन्क्रीज लाईफ. लास्ट चॅप्टर नॅनो केमिस्ट्री. आन्सर आहे कार्बन ब्लॅक. तुमच्या टेक्स्टबुकमधलेच क्वेश्चन येते. हा बोर्डचाच पेपर आहे. सो पेज नंबर 350 ओपन करा, त्याच्यावरती जरासं रीडिंग करा, तुम्हाला हा वर्ड तिथं सापडेल, कार्बन ब्लॅक. राईट द नेम ऑफ रिएजंट यूज ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ ॲसिटाल्डिहाइड टू ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. सो ही रिॲक्शन एक इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ॲसिटाल्डिहाइड, लेट मी चेक मला कुठे स्पेस आहे का. हां, ॲसिटाल्डिहाइड म्हणजे CH3C डबल बॉन्ड OH. सायनोहायड्रीन हा वर्ड मला काहीतरी सायनाईड सारखा वाटतो, तर याच्यामध्ये मी काय टाकते? सायनाईड. ठीक आहे, काय बनवायचे बघूया आधी. ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. ओके, सो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे HCN, हायड्रोजन सायनाईड. CN वरती चार्ज असतो निगेटिव्ह, सो तो कार्बोनिलच्या बॉन्डवर अटॅक करतो आणि हा बॉन्ड वरती ओपन अप होईल. सो स्ट्रक्चर कसं दिसेल बघा तुम्हाला. CH3 कार्बन अटॅक कोणी केला खालून? सायनाईड. सायनाईड CN म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N आहे. समोर हायड्रोजन आहे बट वरचा बॉन्ड काय झाला? ओपन अप आणि त्याला चार्ज आला निगेटिव्ह. पण डोंट वरी, अजून माझ्याकडे HCN मधला H+ आहे, तो H+ इथे जाऊ शकतो ना, आणि डायरेक्टली मी इथं काय बनवते? H. सो हा आहे आपला ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. रिॲक्टंट आहे ॲसिटाल्डिहाइड, दॅट इज 2 कार्बनवाला अल्डिहाइड, अँड दिस इज ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. सो याचा अर्थ काय रे? कोणत्याही अल्डिहाइडवर HCN टाकला की त्याचा सायनोहायड्रीन बनतो. CN कार्बोनिल कार्बनवर अटॅक, ऑक्सिजनवर जम्प आणि तिथे हायड्रोजन. आरामात लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, रिॲक्शनचा क्वेश्चनची आन्सर लिहा, रिॲक्शन लिहा. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ हेमेटाइट? इट इज Fe2O3. मेटॅलर्जी मधला क्वेश्चन आहे. ॲक्च्युली रिड्यूस्ड आहे तसा, बट ठीक आहे, बोर्डनी दिलाय तो करायला पाहिजे.
Question number 8, last question. In a particular reaction, 2 kilojoule of heat is released आहे म्हणजे negative sign by the system and 6 kilojoule of work is done on the system. Work is done on the system म्हणजे it is positive. So मला डेल्टा U काढायचे. तुम्ही म्हणायचे अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. Q is -2, W is +6. So answer is +4 kilojoule. ठीक आहे, डन. सो सेक्शन ए मी व्हिडिओ थ्रू डिस्कस केला आहे. सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डीचे आन्सर मी स्वतः लिहिलेत. तिन्हीच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहेत. तिन्ही सेक्शनच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. सो गो अँड बाय हार्ट द पेपर. ठीक आहे, हा पेपर लर्न करा. मी आता तुम्हाला एक थोड्याच वेळामध्ये किंवा माइट बी उद्या सकाळपर्यंत अजून एक व्हिडिओ बनवते. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक नवीन पेपर देणार आहे जो की आपल्याला पुढचं होल वीक सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आणि या वीकमध्ये आपण ट्राय करू की रोज एक सेक्शन आपल्याला डिस्कस करायला भेटेल सो दॅट आठवड्याच्या एंडला बरोबर आपला पेपर कव्हर होईल. ओके, थँक यू सो मच. मीट यू इन नेक्स्ट सेशन. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. डिस्क्रिप्शन बघा. डिस्क्रिप्शनमध्ये सेक्शन बी, सी, डीचे फुल फ्लेश प्रॉपर आन्सर्स आहेत. प्लीज गो थ्रू इट. जे मी लिहिलं आहे, जसं मी लिहिलं आहे तसं जर तुम्ही लर्न केला आणि पेपर लिहिला तर ट्रस्ट मी 60 मार्क्स आपल्या हातात आहेत. 10 मार्क इंडिव्हिज्युअल स्टुडंटच्या ग्रास्पिंग पॉवरवरती डिपेंड राहतील. ठीक आहे, आउट ऑफ 70. बाय एव्हरीवन. थँक यू सो मच.